जरा काही उन्हामध्ये वाळवण ठेवलं ना तर लगेच आभाळ आपला रंग बदलतो। या महिन्यामध्ये तेच सुरू आहे। तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। इथे भांडे वगैरे झालेले आहे आणि गव्हाच्या कुरड्या आणि चिप्स वाळवायला ठेवले। आता म्हटलं ऊन आहे, काही ना काही आपलं उन्हाळ्याचं वाळवण करायचं। तर कशाचं काय, या महिन्यामध्ये आभाळ आणि कधी पाणी कधी ऊन असं वातावरण चालू आहे। नंतर इथली कोटी पण ती वाळत ठेवली उन्हामध्ये, कारण त्याच्यामध्ये भरपूर असे झुरळ झालेले होते। त्यानंतर इथे दुपारच्या स्वयंपाकाची तयारी। तर स्वयंपाक अगदी सिंपल आहे। तर इकडे वांगे कट करायला घेतले, मसाले वांगे करायचे होते। मसाला वगैरे भाजून घेतला, जे की वाटण करायचं होतं, कांदा आणि खोबरं। त्यानंतर एकीकडे भात झालेला आहे। आता मसाले वांग्याची रेसिपी मी तुम्हाला नेहमी दाखवते, तरी म्हटलं चला एकदा शेअर करूया। तर इथे तेल घेतलं, तेलामध्ये जिरं, मोहरी आणि तेजपान टाकलं। त्यानंतर जे वाटण केलं ते वाटण टाकलं आणि यामध्ये बेसिक थोडे मसाले। त्यानंतर यामध्ये कांदा लसूण मसाला आणि सवयीचा मसाला, हे दोन्ही मसाले मी एकत्र टाकलेले आहे। भाजी अगदी झणझणीत करायची होती मला, कारण सवयीचा मसाला इतका तेज आहे, अर्धा चम्मच जरी टाकलं ना तर भरपूर अशी भाजी तेज होते। त्यानंतर यामध्ये थोडं वाटणाचं पाणी होतं ते टाकलेलं आहे आणि नंतर टोमॅटो 2 मिनटं त्याला शिजू दिलं तेलामध्ये, तेल छान सुटेपर्यंत। नंतर त्यामध्ये हे जे वांगे आहे हे ॲड केले। वांग्यामध्ये पण मसाला भरलेला आहे आणि अशा पद्धतीने मी मसाले वांगे करत असते। अगदी झणझणीत भाजी होते आणि अशी मसाल्याची भाजी असली की आमच्याकडे भरपेट जेवतात। आता उन्हाळा आहे, जास्त मसाल्याच्या भाज्या पाहिजे नसतात, पण मसाले वांगे केले तर आवडीने खातात। त्यानंतर भाजी झाली, भात झाला आणि म्हटलं चला आता एका कैरीची चटणी करूया। तर इथे कैरी छान सोलून घेतली, त्यामध्ये नंतर कोथिंबीर, एक हिरवी मिरची आणि थोडं लसूण, सोबतच अगदी थोडं तिखट, थोडं धने पावडर आणि थोडी हळद टाकली, सोबतच मीठ, जिरं आणि थोडी साखर। तर अशा पद्धतीने मस्त चटपटीत कैरीची चटणी केली। आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं काही आंबट खायला असेल ना तर 2 पोळ्या जास्तच जातात। तर बघा चटणी झालेली आहे, सोबतच इथे केल्या चपात्या। आणि आज सिंपल म्हणजे साध्याच चपात्या केलेल्या आहे, तेल लावून काही पराठे केलेले नाही, कारण आता उन्हाळा लागला ना तर जेवढं कमी तेलाचं होईल तेवढंच करते मी। साध्याच चपात्या करायला घेतल्या, अगदी फुलके करायला घेते। सहसा माझ्याच्याने फुलके काही इतकी विशेष जमत नाही, पण छान झाले यावेळेस, कारण दळण छान असलं ना तर पोळी पण छान होते। नंतर हे बघा, हे वाळवण आहे। म्हटलं चला आता आभाळ आलेलं आहे, सर्व हे डब्यामध्ये भरून ठेवूया। थोडं जरी काही उन्हामध्ये ठेवलं ना तर पूर्ण दिवस असं कधी वाळत नाही, कधी आभाळ येतो, कधी हवा वादळ सुटतं, तर कधी ऊन तापतं। त्यापेक्षा म्हटलं नको, घरातच राहू द्या। आणि ह्या बघा कुरड्या आमच्या विदर्भामध्ये अशा पद्धतीने करतात, अगदी गुलाबाच्या फुलाप्रमाणे दिसतात। त्यानंतर हे चिप्स मागच्या वर्षीचे ते पण भरून ठेवलेले आहे आणि आता हे वाळवण झालं आपलं वर्षभराचं। आणि त्यानंतर इथे ड्रायफ्रूट होते, तो डब्बा घासलेला तो पण ठेवला। आणि गावामध्ये कार्यक्रम होता तर तिथून हे बुंदी आणलेली होती प्रसाद, आणि असं आजचं दुपारचं जेवण। चला मग इथेच व्हिडिओला एंड करते, बाय बाय।